अडनाळे संघ आपण हात हात मिळवायला एका रांगेत चला लवकर. अडनाळे संघ यानंतर अनिरुद्ध आपण कृपया इथे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी टॉस कपासाठी यायचे. अनिरुद्ध चला निगुडशेत आणि भैरवाडी दोन्ही संघांनी लवकर सामना सुरू करून घ्यायचा. त्यांना पंचांना ब्रेक द्यायचा असेल तर ब्रेक द्या. ते फक्त बॅग घेऊन जातात तिकडे ठेवतात. बॅग तिकडे घेऊन जातात. पंचांना पाच ब्रेक द्या म्हणजे दुसरे द्या. मांदाड ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच तानाजी कालप साहेब इथे आलेले आहे. कुणबी समाज संघ मुंबई शाखा तालुका तळा आणि कुणबी युवा तळा आजच्या या युवा चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांचा छोटासा सन्मान आपल्या टॉस कपास इथे करायचा आहे. मी तानाजी कालप साहेबांना विनंती करतोय की आपण इथे यायचं आहे. त्यांचा सन्मान आणि त्याबरोबर त्यांना या आपल्या हो घातलेल्या 12 जानेवारी रोजी होणाऱ्या आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देखील मी विनंती करतो की शाखेला द्यायचंय. तानाजी कालप साहेब जाईल का साहेब? आपण यायचंय. कंपेकर साहेब घ्या कुठे आहे घेऊन या निमंत्रण. अध्यक्षांना सांगा. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका तळा कुणबी युवा तळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुणबी युवा चषक 2024 मॅन ऑफ द मॅच नुकतीच झालेली ही मॅच. या मॅच मध्ये अनिरुद्ध हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. धावांचा डोंगर तर त्याने रचलेलाच आहे. आणि आता आपल्याला सन्मानित करतोय आपण ते तानाजी कालप यांना. तानाजी कालप साहेब हे ग्रामपंचायत मांदाड चे माजी सरपंच आहेत आणि सन्माननीय साहेबांचं स्वागत आमचे अध्यक्ष शिंदे साहेब त्याचप्रमाणे जायलकर साहेब उपाध्यक्ष घाग साहेब कोंबेकर साहेब यांच्या हस्ते निमंत्रण त्यांना 12 तारखेला सर्वांना विनंती आहे. 12 तारखेला आपल्याला कुणब्यांचा जल्लोष करायचा आहे आणि कुणब्यांच्या जल्लोषाला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. तानाजी कालप साहेब आपलं खूप खूप आभार. आणि मी विनंती करतोय ते मॅन ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅचला सन्मानित करतायत ते पारावे. अविनाश पारावे एक जर्सी आणि तितकंच ऊर्जा देणारी एक ट्रॉफी इथं आपल्याला त्यांच्या माध्यमातून देत आहेत. अनिरुद्ध बोलणारे सर 2 मिनिटं थांबायचे सर. अजित वाडे सर कंटिन्यू. चला अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू नाही आहेत. अच्छा निगुडचे आहेत. चला पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त झाली असती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती सरळ आणि साधा सोप्पा झेल सुटलाय आणि धरतीला दान झालाय. अगदी विचारा अब्दुल रज्जाकला अगदी 35 या धावसंख्येवरती झेल सोडला होता सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं. तदनंतर रेकॉर्ड ब्रेक इनिंग आपल्याला पाहायला मिळेल 97 धावांची. अक्षरशः पाकिस्तानला परतीचा प्रवास करावा लागला. म्हणून पकडो कॅचेस और जितो मॅचेस समीकरण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं काय सांगतं अगदी पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा अद्भुत खेळ. सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये अगदी युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं त्याचबरोबर विचार मंचावरील व्यासपीठावरील मान्यवरांचं नुकतंच मांदाड ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच तानाजी नारायण कालप साहेब यांचा देखील या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिलात. आपण या आयोजकांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत मनपूर्वक आभार.
पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात एक मिनिट बघा पहिल्या बॉलला 2 रन भेटले ना. 2 रन सिंगल पहिल्या षटकात तळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती अजय. धन्यवाद डीके निशांत कातुर्डे सरांचा देखील आवाज आपण ऐकतोय आज दिवसभरात. यावेळी अगदी जर आपण पाहिलं लेग स्टिकला बराचसा मिस करणारा चेंडू राहिला. पंच दोन्ही स्तंभांतर करतात. धावते आव्हान तर अतिरिक्त धापलकावरती वदरली जाते. 4 धावा धापलकावरती. पहिलं षटक मार्ग असतं. पहिल्या षटकात तळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती आपण अजयला पाहतोय. समोर किलर द मिलर लेफ्ट स्ट्रायकर. पुढचा बॉल यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी जर आपण पाहिलं जमिनी लगतचा अलंद काटपेच्या साह्याने खेळला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव अर्जित झाली आहे. एकेरी धावसंख्येनंतर 5 धावा धापलकावरती वदरला होता. रणसंख्या 5. पहिलं षटक मार्ग असतं. अजय एजे गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल यावेळी फुटा चेंडू आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलाय. व्हाईटिश लॉंगनला 1 धावाची झाली आहे. दुहेरी धावेचा कॉल. 2 धावा सुखरूपरित्या परिपूर्ण केल्या होत्या. 7 धावा धापलकावरती. स्ट्रायकिंगकडे जितेश. नॉन स्ट्राईकला सूरज. आपण पाहतोय सलामी वीर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रारंभिक दोन्ही यावेळी इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. गेंद कमजोर. बल्लेबाज ने दिखा जोर और अंपायर का सिग्नल 4. 4 धावा आल्यात. चौकाराला धावसंख्येला देखील 11 आला. धापलकावरती धावा वदरला जात आहेत. 11 धावा धापलकावरती. पहिलं षटक संपुष्टात आलाय. शेवटच्या बॉलवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. बारा झाले माफिया सभी. 12 धावा धापलकावरती. पहिल्या षटका अखेर. दुसऱ्या षटकात येण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हेमंत. यावेळी पहा काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. बॅटचा फ्लो खोलण्या अगोदरच बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर लगेचच बॅटला लागला आणि यावेळेस मात्र कॉटन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक सरळ आणि साधा सोपा झेल टिपला आणि यावेळेस मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉल झेल टिपलाय आणि फलंदाजाला माघारी परतवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अल्पेश. संघाचा तारणार संघाचा सहर सेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेस मात्र अल्पेशला अगदी आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत आहे आणि संघाचा तारणहार बनून राहावं लागेल. बारा धावा धापलकावरती आपण पाहतोय. दुसरा षटक मार्ग असताय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानाच्या आतमध्ये अल्पेश आलाय. पुढचा बॉल यावेळेस अलक्या हालताना अगदी सन्मान दिलाय. पॉइंटला डीप मधून क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येतील. 1 धाव अर्जित झाली आहे. एकेरी धाव संख्येनंतर धावफलक वधारला जातोय. अगदी क्रिकेटच्या पटलावरती 1-2 धावेना खऱ्या अर्थानं क्रिकेटची लाईफलाईन अगदी जसं आपण मुंबईची लाईफलाईन रेल्वे समजतो त्या पद्धतीनं क्रिकेटला देखील 1-2 धावांचा लाईफलाईन संबोधले जातात. यावेळी डान्सिंग डाऊनने खेळला. चेंडू बराच का हवेमध्ये आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मिळते या विकेटची हमी. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. नाही तो जितेश. तेरा धावा धापलकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निखिल अगदी एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात.
मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळत नाहीये. अल्पेशच्या माध्यमातून यावेळेस मात्र लो फुलटच चेंडू आडवा बाटनं खेळलाय. शॉट लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावाची झाली आहे. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली नाहीये. अगदी पॉवर प्ले म्हटल्यानंतर फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची मुभा सातत्यानं पाहिली जाते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजची मार्कवरती आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने रवाना होताना पुढचा बॉल. यावेळेस आखोल टप्प्याचा बॉल त्याच्यावर दाखवलं फ्युचर आणि क्षेत्ररक्षक होते. यावेळेस मात्र एलिव्हेशन फार कमी आणि मी मगाशी देखील उल्लेख केला अगदी खऱ्या अर्थानं मंजिल मिले ना मिले मुकंदर की बात है, हम कोशिश भी ना करें गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये तुमचे एफर्ट्स फार महत्वाचे आहेत. क्षेत्ररक्षण करताना आपला हँड कॉर्डिनेशन फार महत्वाचं आहे. आपण क्षेत्ररक्षण करत असताना सातत्यानं म्हटलं जातं ना अगर छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. आता काय घडणार मैदानाच्या आतमध्ये झेल कोणाला सोडलाय तर अल्पेशचा, जो खऱ्या अर्थानं संघासाठी तारणा राहिलाय. संघाचा सरसेनापती यावेळेस अगदी जर आपण पाहिलं घोषांकित क्षेत्रामध्ये एक धावाची झाली आहे. बाटला चेंडू जर आपण पाहिला घोषांकित क्षेत्रामध्ये एक धावाची झाली. एकेरी धावसंख्येनंतर धापलक धरला जातोय. 17 रन ऑन द स्कोर बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये एंड ऑफ द सेकंड ओव्हर अगदी आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ 17 रन ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकात तळण्याकरिता गोलंदाजच्या मार्गवरती गोलंदाज शरद. यावेळेस युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शरद पहिला बॉल. यावेळेस अगदी फोर्सने केला चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आपल्याला. क्षेत्ररक्षक अगदी आता जर पाहिले शॉट लेगला तैनात आहे. एकदा वारची झाली आहे. एकेरी धावसंख्येनंतर धापलक वधारलाय. धापलकावरती धाबा. रणसंख्या 18 रन. लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेला इनसाइड आउट लॉर फुलटच चेंडू अगदी आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक दीपेक्षा कव्हरला 2 क्षेत्ररक्षकाची झाली आहे धडक. एक अगदी जर आपण पाहिलं आणि त्याच कारणास्तव अगदी बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दिल मांगे मोर टीम मांगे मोर या तवा शानदार बोर. संजीवनी चौकार पाहायला मिळाला. अगदी जर आपण पाहिलं दोन्ही गाड्या एकच पट्टीवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि यावेळेस मात्र कॉलिंग टावनेल चुकले आणि बॉल त्याच कारणास्तव सीमारेषा पार चौकार पाहायला मिळाला. यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट केला. स्विचिटचा फटका खेळण्याचा घोषांकित क्षेत्र एक धावाची झाली. एकेरी धावसंख्येनंतर वधारल्या जातात धावसंख्या रणसंख्या 23. लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. 23 धावा धापलकावरती. चला मालाट यानंतर होणारा सामना मालाटे त्यांच्या अगेन्स्ट खेळतील मालूक संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या यावेळेस हा ट्रॅकेट चेंडू हा पंप पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चूक घडते. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अगदी जर आपण पाहिलं बॉल 1 बाउन्स अगदी सीमा पार आला. यावेळेस देखील फलंदाजाच्या बॅट मधून चौकार. यावेळेस मात्र अगदी संजीवनी 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस बिग लगावण्याचा प्रयत्न अगदी टप्पा पडल्यानंतर लगेचच वळण घेणाऱ्या चेंडू याला सरळ यष्टीरक्षकाचा भेद. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कुंभिवा चषक 2024 हा क्रिकेटचा महासंग्राम अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळतोय. 27 28 की 27 एक आला आता सांगत जाय ना. 27 धावा 27 ऑन द स्कोर वर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. घोषांकित क्षेत्र आहे एक धाव. 29 धावा धापलकावरती. धावा धापलकावरती वधारल्या जातात. रणसंख्या
अगदी कुणबी समाज संघ मुंबई शाखा तालुक्यातला रौप्य महोत्सव अगदी 25वा वर्धापन दिन सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच बरोबर रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 सकाळी 9 वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव अगदी सुखाचा पाणवठा अगदी आपण पाहिलं कुणबी व तळा कलामंच प्रस्तुत गावची ओढ लावणारा हा कार्यक्रम नक्कीच आवर्जून पाहायला विसरू नका. अगदी सर्व प्रेक्षक वर्गांना देखील विनंती आहे हा कार्यक्रम आवर्जून पहा. यावेळेस लोअर फुलटा चेंडू फोर्सने आला आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक आहे आणखीन एक झेल सुटला आणि धरतीला दान झाला. अगदी जर आपण पाहिलं सकाळी आंघोळ करता वेळी ओला साबण हातातून निष्ठावा त्या पद्धतीने चेंडू निसटला आणि जमिनीला दान झाला. म्हणजेच काय मी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना तुमच्या जरतरला प्राधान्य दिलं जात नाही. मी मगाशी देखील उल्लेख केला अगर छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. अगदी जीवनदान मिळालंय 2 वेळा. अगदी जर आपण पाहिलं 2 फलंदाजांना जीवनदान मिळालंय. पुढचा बॉल लो फुलटा चेंडू आडवा बॅटनं आणि यावेळेस मात्र अगदी जर आपण पाहिलं आखूल टप्प्याचा बॉल त्याच्यावरती दाखवलं आपलं फ्युचर आणि बॉलवरती चिटकवलंय 6 धाव्यांचं स्टिकर. आलाय दमदार षटकार. अगदी मी मागाशी देखील उल्लेख केला आपण झेल सोडलाय. झेल कोणाचा सोडलाय संघाचा तारणहार संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. अल्पेश त्या बॅट मधून घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा षटक स्लॉगवर हाणामारीचा षटक आपल्याला पाहायला मिळतं. अल्पेश त्याच्यावरती तुटून पडला. यावेळेस अगदी हेलिकॉप्टर उठवण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टर अगदी स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगला कॅरी केलाय बॉलला. एक धावाची झाली आहे. डॉट बॉल निर्धावची सांगता. प्रतीक पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आपण पुल करण्याचा प्रयत्न अगदी जर आपण पाहिलं समोर स्टेट ड्राईव्ह केला. अगदी वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती धावत येत असताना पाहायला मिळाला. हंपलचं बोट आकाशामध्ये यानी की काम तमाम. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. 37 अगदी 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 37 लॉस ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी शेवटचा हाणामारीचा षटक स्लॉगवर कोणाचा चष्मा वर होणार याची देखील उत्कंठा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आपण पूल. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि ते काय करते मैदानाच्या आतमध्ये पहा. अगदी एखादा आंबा आंब्यावरून पडावा आणि पडावा तर कुठे पडावा हाताच्या बाहेर पडावा. अगदी चित्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 3 झेल सोडल्यात. 3ही झेल सोडल्यात ते पण अल्पेशा फलंदाजाच्या. अगदी तोच तारणहार मैदानाच्या आतमध्ये अगदी धुमाकूळ घातला. षटकार आणि चौकारांची तुफान आतषबाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस समोर ड्राईव्ह केला. स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर. ही क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला टीप मधून आलेत आणि झेल टीपला यावेळेस फलंदाज होती बाद आणि पूर्वार्धाचा खेळ आलाय संपुष्टात. पूर्वार्धामध्ये बनवल्या गेल्या धावा टीम भोईरवाडीची बॅटिंग होती ना. भोईरवाडी संघानं बनवल्या गेल्यात. अगदी जर आपण पाहिलं 40 बनवल्या. 40 म्हणजे 39 बनवल्या ना. 39 धावांचा टार्गेट सेट केलाय आणि 40 धावांचं लक्ष उभारलं. आता विजयाकरिता उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. यात मात्र शंका नाही. घेऊयात एक छोटासा ब्रेक. पुन्हा येऊयात. चला अगदी लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. घाई करा. जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. विनंती असेल भोईरवाडी संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये या आणि आघाडीची जोडी देखील सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे आहेत.
चला हॅलो शेख, दोन्ही कॅप्टन्स आहेत आणि आपण टॉस करतो. एका बाजूला मालाठे आणि त्यांच्या चला मालाठे आणि मालूक दोन्ही संघाचे कॅप्टन्स आहेत आणि टॉस जिंकलाय मालूक संघाने. काय निर्णय म्हणजे टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आता? फील्ड फर्स्ट. तर फील्ड फर्स्ट सकाळच्या सत्रापासून ही संपूर्ण स्पर्धा पाहताय मैदानातून. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. काय स्ट्रॅटेजी असणार आहे म्हणजे 4 षटकामध्ये काय रणनीतीने तुमचा संघ खेळताना पाहायला मिळेल? आम्ही आमच्या कमीत कमी रोखायचा प्रयत्न करू. नाही हॅलो, आम्ही आमच्या कमीत कमी रोखायचा प्रयत्न करू आम्ही. आणि तुझा एक असा गोलंदाज त्याच्यावरती तुझा विश्वास आहे, खास करून एखादं असं नाव जो समोरच्या संघाला 100% म्हणजे कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी आमचा हुकमाचा एक काय आहे आमच्या आदित्य पाजने म्हणून आमच्याकडे आहे. पॉवर प्ले आम्ही तो कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करणार. चला थँक्यू, खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला मराठी संघाचे कॅप्टन आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकला तरी बॅटिंगच पहिली घेतली असती. नाही म्हणजे आता तुमच्या मनासारखं झालंय, म्हणजे टॉस उडलाय, समोरच्या संघानं फिल्डिंग निवडली आहे, तर 4 षटकामध्ये जर बॅटिंग करताना रणनीती आखली असेल तर काय रणनीती असणार? 4 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघासमोर कमीत कमी किती धावांचं टार्गेट? 40+ मारणार. 40+ मारत असताना कोणता फलंदाज ज्याच्यावर तुझी खास करून नजर असेल की हा माझा फलंदाज मॅचमध्ये चालायला हवा? एक बॅट्समॅन आहे माझ्याकडे रोहित गायकर करून, तो लागला 40+ जास्तच होणार. चला दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ घेत नाहीये, चालूयात. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे अजित सर पुन्हा एकदा आपल्या दरम्यान जोडले जातील. हॅलो हॅलो, आपल्या कुणबी समूहती संघ मुंबई शाखा तालुका तरा, आपला हा 25वा वर्धापन दिवस आहे आणि रौप्य महोत्सव निमित्त इथं युवा चषक आहे. त्याचबरोबर 12 जानेवारी साहित्य संघ मंदिर येथे आपण 25वा वर्धापन दिन सोहळा संपन्न करणार आहोत. आपला कुणबी व तरा कलामंच प्रस्तुत गावची ओढ लावणारा सुखाचा पाणवठा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करत आहोत, त्याच्या तिकीट पासेस आहेत, जर कुणाला हवा असल्यास तर इथे संपर्क करायचा आहे. थँक्यू दिशांत सर, थँक्यू विजय सर. अगदी जर आपण पाहिलं नाव बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पहा. अगदी फलंदाज आले आणि मला असं वाटतं रस्त्यामध्ये चालत असताना चालत येताना एक बोर्ड लावलेलं असतं, अगदी त्या बोर्डवर लिहिलेलं असतं आती घाई आणि संकटात नाही. अगदी पहिलीच धाव अंगलट आली आणि फलंदाजाला मात्र अगदी विकेट सॅक्रिफाईस करावं लागलं आणि फलंदाज मात्र पहिलाच बाद झाला. अगदी उत्तर अर्थामध्ये 40 धावांचा पाठलाग करत असताना 10.00च्या सरासरीने धापलक प्रति षटकामागे गोळा करायचे आपल्याला. यावेळेस अगदी खोलव्या टप्प्याचा चेंडू समोर खोदून काढला. चांगली ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. चांगले प्रयत्न परिश्रम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात. पहिली सफलता प्राप्त झाली आहे टीम जर आपण पाहिलं भोईरवाडी या संघाला. 4 षटकाचा खेळ, अगदी 24 चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडू मध्ये बनवायच्या 40 धावा. उत्तर अर्थामध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार, यात मात्र शंका नाहीये. मालूक संघाचे कर्णधाराला स्टेजवर बोलवणार. मालूक संघाचे कर्णधार आपण या मालूक संघाचे कर्णधार व्यासपीठाजवळ यायचं. मालूक संघाचे कर्णधार हॅलो हॅलो, मालूक संघाचे कर्णधार कृपया आपण स्टेजवर यायचे लगेच. मालूक संघाचे कर्णधार
अगदी हलक्या हाताने शेअर केल्या बॉलला जर आपण पाहिलं गोसांकी सत्रामध्ये एक धाव वर्जित झाली आहे. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वाढवला जातो. धावसंख्या 7, रणसंख्या धावफलकावरती पहिलं षटक मार्ग असताय. संघाचा तारणार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती आहे अल्पेश. पुढचा बॉल, चला घाई करा. यावेळेस हात प्रकार चेंडू आपण पूल करण्याचा प्रयत्न, अगदी खऱ्या अर्थानं मानस धाडस मन बनवलं होतं अगदी स्कोअर लेगच्या वरतून खेळण्याचं. अगदी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, कळी पे नाही गायवर कळी पे निशाणा खेळायचं होतं अगदी कुर्ल्याला आणि बॉल चाललाय पारल्याला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावणारा चेंडू सरळ निर्धाव. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर उसळ्यांना चेंडू राहिला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं आपल्या भारतातील वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू हाताळताना पहिलं षटक आलाय संपुष्टात. पहिल्या षटकाखेर धावफलक आपण पाहतोय 7. 5 रन ऍड केले का त्यामध्ये? 5 रन ऍड करून ना, त्यामुळे त्याला सांगा 5 रन ऍड करून 7 रन म्हणजे 5 ऍड केलं आता. त्याला सांगा 5 रन ऍड करून अगदी 5 धावा ऍड करून 7. चला घाई करा सर, आपणच देखील विनंती असेल घाई करा. चला सर्व क्षेत्ररक्षकांना देखील विनंती असेल आपण घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. अल्पेश चला स्पीडअप करा. दुसऱ्या षटकात आणण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती सागर. अगदी सागरला आपली नौका पार करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये नावाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या षटकात आणण्याकरिता सागरला प्राचरण केले गेले. सागरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. पहिला बॉल. यावेळेस अगदी जर आपण पाहिलं हलक्या हाताने स्टेअर केला. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. अगदी पंचांचं बोट आकाशाकडे आणि खेळाडू चाललाय खेळाडू कक्षाकडे. फलंदाज होतोय बाद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डग आउट. गॉन. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज संकेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत संकेश. चला घाई करा. गोलंदाजी मार्कवरती सागर. पहिल्या चेंडूवरती प्रभावित केले गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आहे. यावेळेस अगदी इन स्विंग करण्याचा प्रयत्न, अगदी फिंगर रोल केले. तदनंतर अगदी जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर इन स्विंग करण्याची कलात्मक सादर करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सागर अगदी जर आपण पाहिलं बोटांचा फिंगर रोल केला आणि तदनंतर बॉल डिलिव्हर करताना पाहायला मिळाले. यावेळी सागर वरती प्रहार. अल्पेश आहेत. अगदी जर आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये एक धाव. एक धाव झाली आहे. एकेरी धावी संख्येनंतर धावफलकावर रणसंख्या जर आपण पाहिलं 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अगदी जर आपण पाहिलं 23 तरार अगदी या गोलंदाजाने देखील प्रभावित केलाय. अगदी वेगवेगळ्या शैलीचा चेंडू डिलिव्हर करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सागर अगदी टप्पा पडल्यानंतर लगेच उसळी घेणारा चेंडू राहिला सरळ निर्धाव एसटी रक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक ऑन द टॉस खेळला. क्षेत्ररक्षक आहेत वेगानं धावतील. अगदी बॉलवरती बॉल नाही थांबणार. बॉल लॉंग स्टॉप जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार आला. हा चौकार. चौकार आलाय. धावसंख्येला देखील 11 आलाय. धावफलकावरती रणसंख्या अगदी आपण पाहतोय 13 धावा 13 रन. 13 रन. लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. प्रगतीपथावर दुसरं षटक मार्ग असताय. यावेळेस अगदी फोर्सने केलाय आणि
मिड विकेटला जर अगदी जर आपण पाहिलं लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप मध्ये एक धाव वर्जित झाली आहे. दुसऱ्या षटकाचा देखील संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटका अखेर धापलक आपण पाहतोय. 14 रन, लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. चला तिसऱ्या षटकात आणण्याकरिता गोलंदाजची मार्क वरती. चला 4 मिनिटं राहिली आहेत तिसऱ्या षटकात आणण्याकरिता. 4 मिनिटांमध्ये 6 चेंडू डिलिव्हर करायचे आहेत. गोलंदाजाला विनंती असेल आणि गोलंदाजाला ऑफिशियल कॉल देखील असेल. गोलंदाजची मार्क वरती हा ऍक्शन. उंच पुरा गोलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा ओम, आपण देखील. पहिला बॉल यावेळेस समोर अगदी जर आपण पाहिलं ज्या वेगानं आला आणि त्या वेगानं देखील मारला. आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. हा सांगणारा उत्तुंग दर्जेदार शानदार दिमागदार षटकार. षटकाराला धावसंख्येला देखील आकाराला धावपलकावरती धावा वधारल्या जातात. रणसंख्येमध्ये वाढ 20 धावा, 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. अगदी तिसरं षटक मार्ग असतंय. ओम वरती पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. ओम वरती पहिल्याच बॉलवरती अगदी जर आपण पाहिलं भव्य दिव्य असं स्वागत केलंय षटकाराच्या साह्यानं. संकेश, अगदी संकेश आक्रमकता दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिला. अपयशाची थाप फलंदाजाच्या पाठीवरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल, निर्धावची सांगता. चला 2 मिनिटं राहिली आहेत, अन्यथा एक खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. यावेळी देखील जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी फुलरलेनचा चेंडू यावेळेस देखील अगदी जर आपण पाहिलं, मी मगाशी देखील उल्लेख केलाय, फलंदाज अगदी आपण रस्त्याने चालताना एक बोर्ड लावलेला असतं आणि त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं अतिघाई आणि संकटात नाही. यावेळेस मात्र दुसरी धाव अंगलट आली आहे आणि फलंदाजाला मात्र विकेट सोडावं लागेल. मैदानाच्या बाहेर जातोय फलंदाज. आणखीन एक विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक यावेळेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. टीपला जाईल आणि संपतो यावेळेस फलंदाजाचा खेळ. आता इथून पुढे बसत नाहीये धावसंख्या. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? निंगुड शेत संघाचा खेळ. कोण आहे? चला यानंतर होणारा सामना 2 दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, मालूक आणि मालाटे संघ. आपण या चला मालूक संघानं मालूक ऑन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. अगदी सत्र निवडलाय फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपलं सत्र घेऊन लगेचच उतरायचं या मॅच नंतर. 1 मिनिट आहे, शेवटचा 1 मिनिट आहे, शेवटचा 1 मिनिट आहे. अगदी 6 चेंडू डिलिव्हर करण्यासाठी आपल्याला 4 मिनिटचा कालावधी दिला होता. अगदी जर आपण पाहिलं शेवटचा 1 मिनिट राहिला. यावेळी देखील फुलरलेनचा बॉल. अगदी जर आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अगदी जर आपण पाहिलं निर्धावची सांगता. दुसरं षटक आलंय संपुष्ट. अगदी तिसरं षटक संपुष्टात आलाय. जशी 4थ्या षटकाला होईल सुरुवात. पुन्हा एकदा येऊया, तुर्तच थांबूया, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. चला विजयाकरिता समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहा. 6 चेंडू आणि 18 धावा. अगदी जर आपण पाहिलं नझीमुल्ला ट्रॉफी आपण पाहिली. नझीमुल्ला ट्रॉफीमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव रझीत मोंडे. 2 चेंडू आणि 12 धावा 10 धावा असण्याची आवश्यकता असताना 2 चेंडूवरती घणाघाती पार पाहायला मिळाल. म्हणजेच काय तर क्रिकेट सातत्यानं काय सांगतं, क्रिकेटच्या पटलावरती अगदी क्रिकेट आणि राजकारण आणि सरडा कधीही रंग बदलतील. म्हणजेच काय, माणसांची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदलायला वेळ लागत नाहीये. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना स्लॉगवरचा नीट धाव.
यावेळी लोअर फुलटॉस चेंडू अगदी जर आपण पाहिलं बॅटच्या आतलीकडे विकेट किपरचा सहारा पाहायला मिळाला. एक धाव अर्जित झाली आहे आणि खराब थ्रो यावेळेस पाहायला मिळाला. 2 धावा अर्जित झाल्यात. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जातोय 24. लॉस ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. आता विजयाकरिता 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावा 4 गेंद 16 रनों की जरूरत. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार काय बिघडणार त्याची देखील चर्चा रंगणार यात मात्र शंका नाही आहे. पुढचा बॉल यावेळेस अगदी जर आपण पाहिलं खेळायचं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मी मगाशी देखील म्हटलं खेळायचं होतं कुर्ल्याला आणि बॉल चाललाय पारल्याला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. अगदी बॅटचा फ्लो खोलू दिला नाहीये. असे अगदी जर आपण पाहिलं अचंबित केलंय फलंदाजाला गोलंदाजाने. यावेळेस देखील पहा अगदी जर आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सरळ यष्टीरक्षकाचा वेध. 2 चेंडू आणि 16 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता विजयाकरिता 2 चेंडू आणि 16 धावा. अगदी शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाहीये तोपर्यंत विजयाची शाश्वती देखील कोणी दिले जात नाही. समोरच्या दिशेने उडलाय स्टेट डाऊन द ग्राउंड. जीत बॉलवरती वेगाने येतील. 1 धाव अर्जित झाली आहे. 1 चेंडू आता विजयाकरिता जर आपण पाहिलं 15 धावा. 1 चेंडू आणि 15 धावा. 5 धावा. यावेळी देखील पहा मैदानाच्या आतमध्ये अपयशाची थाप मात्र जर आपण पाहिलं टीम निंगोडच्या संघाला आणि विजयी संघ ठरलाय. भोईरवाडी संघ विजयी संघाचं सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं बरंच कौतुक. या वर्षीच्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.